तर ठाण्याच्या 5 पखाडी परिसरामध्ये एक कार बांधकाम सुरू असलेल्या खोल खड्ड्यामध्ये पडल्यानं अपघात झाला। कार चालकाचं गाडीवर नियंत्रण सुटल्यामुळे कार जी आहे ती खड्ड्यात पडली होती। या अपघातामध्ये एक महिला देखील जखमी झालेली आहे। तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हिरा ढाकणे यांनी। ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एक विचित्र अपघात घडलाय। आता आपण त्या घटनास्थळी बघू शकतो का हा 5 पकडी मधला एरिया आहे आणि या ठिकाणून एक कार बाहेर त्यांचा अपघात झाला, चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा जो गेट आहे इथं बांधकामाची एक साईड चालू आहे, बिल्डिंगचं बांधकाम चालू आहे आणि याला धडक देऊन आतमध्ये आली आणि जवळपास 20 फूट खोल असलेल्या या ठिकाणी ही कार आपल्याला पडली आपण बघू शकतो की गाडीचा वेग किती होता, जेणेकरून म्हणजे गाडीचा वेग जर स्लो राहिला असता, कमी राहिला असता तर गाडी ह्या परिसरात पडली असती। मात्र गाडीचा वेग सुद्धा जोरात होता। टेस्ट ड्राईव्ह चालू होती गाडीची, नवीन गाडी आहे आणि त्याची टेस्ट ड्राईव्ह सुरू होती आणि त्यामध्ये संपूर्ण अपघात झाला। जवळपास 20 फूट खोल आणि जवळपास त्या मेन रस्त्यापासून जवळपास 15 ते 20 फुटावरती ही गाडी ही धडक देऊन आतमध्ये आलेली आहे। या कारमध्ये 4 लोक बसले होते आणि त्या चारींना गंभीर दुखापत झाली, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेले। स्थानिकांनी आरोप केला की हे जे शेड लावले तकलादू लावलं होतं आणि रहदारीचा रस्ता आहे, या संध्याकाळच्या वेळेला टेस्ट ड्राईव्ह करणं चुकीचं आहे आणि त्या संपूर्ण प्रकारामुळे अपघात झाला। सुदैवाने कोणाचा यात मृत्यू झाला नाही, मात्र अपघात झालाय आणि हा संपूर्ण विकास हा नागरिकांच्या जीवावर उठलाय का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। कॅमेरा पर्सन अजय सह हिरा ढाकणे, TV9 मराठी, ठाणे।